शिर्डीमध्ये साई नामाच्या जयघोषाने नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे। रात्री 12 वाजता साई नामानं साई नगरी ही दुमदुमली होती। भाविकांनी नववर्षाचं स्वागत करत साई समाधीचं दर्शन घेतलेलं आहे। कालपासूनच या ठिकाणी भाविक भक्तांची मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळते। शिर्डीतील आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येने देशभरातून राज्यभरातून भाविकांनी साईंच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे आपल्या सोबत जोडलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय काल रात्रीपासूनच या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। साई संस्थांकडून मंदिरासाठी या ठिकाणी भाविकांसाठी कशा प्रकारे तयारी करण्यात आली, काय अधिकची माहिती? आपण जर पाहिलं तर रात्री बरोबर 12 वाजता साई भक्त जे आहे ते साई समाधी मंदिरातून नवीन वर्षाचा जो आहे तो जल्लोष करण्यात आला आहे। साई नामाचा गजर करण्यात आला आहे आणि सकाळीच म्हणजे पहाटपासूनच दर्शनाला जे आहे ती सुरुवात झाली आहे। देशभरातील आलेले भाविक साई नामाचा गजर करत साईंचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने साई भक्त जे आहे ते करत असतात। आणि एकंदरीत जर पाहिलं तर साई संस्थांकडून चोख व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे। अतिरिक्त भोजन व्यवस्था, त्यानंतर अतिरिक्त लाडू प्रसाद जो आहे तो देखील बनवण्यात येत आहे आणि त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था देखील साई संस्थांकडून करण्यात आली आहे। जे भक्त निवास असतील त्या ठिकाणी देखील मंडपची व्यवस्था अतिरिक्त करण्यात आली आहे। जी काय भाविकांना गरज लागल, जी काय व्यवस्था लागल ती देखील साई संस्थांकडून जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही साई भक्त आहे, आपण त्यांच्यासोबत देखील बोलणार आहोत। काय सांगणार आपण, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी येत आहेत? तुम्ही इतर ठिकाण सोडून आज साईंचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करतायत। ओम साईराम सर, प्रथमतः मी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला हॅपी न्यू इयर म्हणेन। आम्ही गेल्या 24 वर्षापासून त्या हॅपी न्यू इयरला येत होतो। 30 बसला आम्ही येत होतो आणि सर्व आम्हाला खूप चांगलं वाटते। सगळी व्यवस्था होते, जेवणाची व्यवस्था होते, राहण्याची व्यवस्था होते आणि एकदम शांततेत सर्व पार पडते। कारण साईबाबाच्या चरणी असल्यामुळे तरी मी सर्वांना एकदा पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर म्हणेन। नक्कीच दीदी, आपण कुठून आलात आणि काय श्रद्धा आहे नवीन वर्षाची सुरुवात करतायत आपण बाबांच्या दर्शनात? ओम साईराम, मैं वंदना मुंबई से हूँ और हम सब पदयात्री हैं एक साथ। हम लोग 80-90 लोग एक साथ आए हैं बोरीवली टू शिरडी। हर साल आते हैं और बाबा के गांव में ही हमारा 31st भी होता है और फर्स्ट भी होता है। और ये हमारी सीनियर है, इन्होंने 11 पद यात्रा की है और हर साल हम सब एक साथ आते हैं। पूरा भी साथ में हम सब साथ में मुंबई से सब साथ दीदी, में। आप कहाँ से आए, क्या श्रद्धा है आज नए साल मनाने के लिए आप शिरडी में आए? हम लोग 12 साल से कंटिन्यूस आ रहे हैं और बहुत अच्छा लग रहा है। 31st भी मनाते हैं और फर्स्ट भी मनाते हैं बाबा के साथ में। और श्रद्धा सबरी का हम लोग उपयोग करते हैं। हाँ, आप देखिल आए या कैसा लगता है? हर बार तो लगता ही है कि हम 31st को आते हैं चल के, वो खुशी अलग रहती है। और फिर फर्स्ट को हम लोग यहाँ पे न्यू ईयर मनाते हैं, लेकिन ये बार डबल खुशी है क्योंकि फर्स्ट ईयर गुरुवार को आया है। तो ये हमारे सौभाग्य है कि ये बार अच्छे अच्छे दर्शन हुए। और ये बार हर संस्थान की व्यवस्था की वजह से इतने शांति से गुरुवार है 1 तारीख को, फिर भी इतने अच्छे से अंदर बैठ के दर्शन हुए ना। तो थैंक्स टू ट्रस्ट। आप मैं भी मुंबई से आई हूँ। हम लोग सब लोग साथ में चल के आए। हम लोग रास्ते में इतना चल के आए तो थक गए थे, लेकिन जैसे बाबा का चेहरा देखा तो हम लोग की सारी थकान चली गए। और आज गुरुवार है तो हम लोग को इतना अच्छा दर्शन हुआ। वहाँ के कार्यकर्ताओं ने तो स्पेशली जाके हम लोग को दर्शन करवाया कि आप इतने दूर से आए हो तो आपको स्पेशली हम दर्शन करवाते। तो हम लोग आज बहुत अच्छे से बाबा का नक्कीच आपण जर पाहिलं तर साई संस्थांकडून देखील भाविकांची चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। भाविकांनी देखील बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर साई नामाचा गजर करत साईंची शिर्डी जी आहे ती भाविकांनी फुलून गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।